कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे कमाल आहे तुमची। परत हायसारखी त्या केलात तुम्ही? मी वरच्या कोर्टात अपील करायला आलो। म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तर तुम्ही मला निशीला भेटायला देणार नाही, मला माहिती आहे। म्हणून मी बाप्पाला भेटायला आलो। आता यांच्यासमोर मी विनवण्या करणार, यांना रिक्वेस्ट करणार, यांना माझी दया आली तर ठीक आहे। कसं ना, बाप्पा अख्ख्या जगाचा ऐकतो, म्हणजे माझंही ऐकेल तो। आणि मला खात्री आहे की तुम्ही मला बाप्पाला भेटायला नकार देणार नाही। बरी वेळ साधलीस तरी पण मी तुका गणपती बाप्पा, तू सगळ्यांचा ऐकतो, मग मी थोडा तरी खरा असेल ना तर तू माझं ऐकशील, मला खात्री आहे। बाप्पा, निशीवर माझा आजही तितकाच प्रेम आहे जितका लग्न आधी होतं। झाले असतील गैरसमज, आणि या गैरसमजामुळे मला आमच्या नात्यात आलेला दुरावा सहन होत नाहीये। तो निशीला पण सहन होत नसणार आहे। आणि आता तर आमच्या प्रेमाचा दुवा या जगात येणार आहे, आणि त्याच्या अगदी सुरुवातीपासून त्याला आई वडिलांचं प्रेम मिळावं असं मला वाटतं बाप्पा। म्हणून हा दुरावा मिटव आणि मला आणि निशीला एकत्र आण, एवढीच प्रार्थना आहे। दादा, मला माहिती आहे मी तुम्हाला परत परत तेच विचारतोय, आणि खरं तर मला पण लाज वाटतेय, पण मी एकदा निशीला भेटू का प्लीज? हे बघा, मी देवासमोर उभा आहे। देवासमोर उभं राहून मी खोटं नाही बोलणार, एवढं तरी विश्वास ठेवा माझ्यावर। दादा, निशीला गैरसमज झालाय, मला फक्त तो गैरसमज दूर करायचा आहे। प्लीज, हात जोडतो तुमच्या समोर। दादा, जर मी चुकीचं वागलो असेल ना तर मी माझं तोंड तुम्हाला परत कधीच दाखवणार नाही। तुमच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन, आय प्रॉमिस। ह्या बघा नीरजराव, आम्ही फक्त तुमका ना देवाच्या दर्शनासाठी आत येण्याची परवानगी दिलं। तुम्ही तुमच्या शब्दावर तरी ठाम राहा। बंधू, जाऊ दे त्यांना, अरे पण दादा, त्यांच्या मनाचं समाधान तरी होईल। दादा, निशी दुखावली जाणार असं मी काहीच बोलणार नाही, करणार नाही, आय प्रॉमिस। आणि थँक्यू। दादा काय या कशाक त्यांना जाऊ दिलंस? बंधू, कदाचित आईच्या आणि बाप्पाच्या मनात याच असत। दोघांच्यातलो गैरसमज मिटून नव्याने पुन्हा सुखानं संसार सुरू करू देत। निशी, चल बाहेर, जेवण रेडी आहे, तू खाऊन घे। ऐक ना, मी काय म्हणते, तू आत घेऊन येशील जेवण? निशी, आज स्पेशल डे आहे ना, बाप्पा पण आलेत, तू सगळ्यांसोबत जेवायला बस ना। गरम गरम मोदक खा। म्हणजे तू केलेत म्हणून? हो, म्हणजे ऑफकोर्स। तू बघ निशी, माझ्या हातचे मोदक जर खाल्लेस ना तर बघ बेबी इतकं खुश होईल ना की पोटातच त्याला क्रेविंग्स होतील ना। हो, होतील ना। बट या,
ह्या सगळ्याच्या बदल्यात तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. मला काय? तुला लालियातीने निटिंग शिकवलं ना, मग मी वूल आणते. आपण ना तुझ्या बाळासाठी मस्त वुलन सेट तयार करूया. म्हणजे मीच करेन ते, तू फक्त मला शिकवायचं. मी शिकवेन तुला, पण मला माहिती आहे माझं मन कशात तरी गुंतून राहावं म्हणून करतेस ना सगळं. शिकवेन. हो. सो ब्लू की पिंक? पिंक आण. पिंक आण. मला माझ्या निशीसारखी गोड, सुंदर आणि काइंड हार्टेड मुलगी हवी. ओवी, हे का आले तिथे? मला नाही बोलायचं त्यांच्याशी. त्यानं प्लीज निघून जायला सांग. प्लीज. ओवी, निशीला सांग मी फक्त एकदा तिच्याशी बोलायला आलोय. सगळ्या गोष्टी क्लिअर करायला आलोय. निशी, तू असं का वागतीयस? असा कोणता गुन्हा केलाय ज्याची तुम्हाला एवढी कठोर शिक्षा देतीयस? निशी, निशी, आपल्याला बाळ होणार आहे, पण ते मी सेलिब्रेट करू शकत नाहीये. त्याचा मी आनंद घेऊ शकत नाहीये. ओवी, ओवी, डॉक्टरांनी काय सांगितलंय? मला स्ट्रेस होता का मध्ये? का कोणाला कळत नाहीये? मला त्रास होतोय, मला नाही सगळं सहन होतंय. माझं डोकं दुखते. प्लीज तू यांना तू जायला सांग प्लीज. मला त्रास होतोय प्लीज. प्लीज. हे बघ, शी इज नॉट वेल. खूप डिस्टर्ब येते आता. तिला त्रास होईल असं का वागतोयस तू? तिला नाही बोलायचं ना तुझ्याशी. तिला फोर्स नको करू प्लीज. ओवी, मी निशीला त्रास देणार नाही. तू फक्त एकदा तिला माझ्याशी बोलायला सांग. फक्त एकदा प्लीज. माझं डोकं दुखतंय. प्लीज तू मला बोलायचं तर बाहेर जाऊन बोला प्लीज. मला त्रास होतोय. पण निशी, नीरज, प्लीज प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.